धामणगाव रेल्वे येथे HPV लसीबाबत पालक सभा, 8 विद्यार्थिनींना लसीकरण. संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न. धामणगाव रेल्वे दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी श्रीमती हिराबाई गोयंका कन्या विद्यालय धामणगाव रेल्वे येथे HPV ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस लसीबाबत पालक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता देशपांडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे संचालन सविता गुजर मॅडम यांनी केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक सुदेवार यांनी पालक व विद्यार्थिनींना HPV लसीचे महत्त्व, लसीकरणाची गरज तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगांपासून बचावासाठी या लसीची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी लसीबाबत पालकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यात आला. तसेच ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कांचन रहांगडले, आरोग्य विस्तार अधिकारी श्री गोकुळ बांबल, वरिष्ठ पर्यवेक्षक क्षयरोग श्री मुनीश निरमुंडे तसेच आरोग्य सहाय्यक श्री बाबालाल जयस्वाल यांनीही उपस्थित पालकांना मार्गदर्शन करून लसीबाबत विश्वास निर्माण केला. या कार्यक्रमादरम्यान एकूण 8 विद्यार्थिनींना डॉक्टरांच्या चमूसह HPV लस देण्यात आली. तसेच लसीकरण झालेल्या सर्व विद्यार्थिनींना प्रमाणपत्रही देण्यात आले. मोहीम सुरू झाली तेव्हापासून एकूण तालुक्यातील 75 मुलींना लस देण्यात आली. ही लस सध्या 14 वर्ष पूर्ण आणि 15 वर्ष खालील मुलींना देण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी धामणगाव रेल्वे येथील डॉक्टर चमूचे विशेष सहकार्य लाभले. तसेच विद्यार्थ्यातील पर्यवेक्षिका कुमारी टेंभुर्णी मॅडम, उपमुख्याध्यापक श्री बाळू राठोड, श्री उमेश अरबट, श्री चंद्रशेखर वडगिरे, श्रीमती वैशाली इंगळे तसेच शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. महाराष्ट्र न्यूज 1 साठी उपसंपादक रंजना राठोड, धामणगाव रेल्वे.